नमस्कार सर्वांना. आज आपल्याकडे आले आहे ॲक्टिवा 5G. जर रनिंग पाहू शकता तुम्ही 33,930 किलोमीटर झालेली आहे गाडी. तर ही गाडी आपण सर्व्हिस करणार आहोत. तर या गाडीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत आणि त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, स्पेअर पार्ट चेंज करायची गरज पडली किंवा ते आपण सर्व्हिस करून बसवले हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पूर्ण गाडी आपण डिसमेंटल करून घेतलेली आहे, सुरुवात केलेली आहे. त्याचा आपण एअर फिल्टर वगैरे खोलून घेतलेला आहे, पाहू शकता इथे दिसेल तुम्हाला. पूर्णपणे कार्बन दिसत असेल. इंजिन ऑइल सोडलेलं आहे, इंजिन ऑइल खूप कमी निघालेलं आहे आणि त्यामध्ये बरं देखील आहे. तर आपण हे पूर्णपणे वॉश करून घेणार आहोत, त्याच्यानंतर असेंबल करणार आहोत. हा पाठीमागचा शॉक अब्सर पाहू शकता, पूर्णपणे ऑइलने लिकेज झाला आहे, दिसत असेल तुम्हाला. हे पुसून दिसलंच असेल. पूर्णपणे काजळी धूळ आणि ते बसलेलं आहे पूर्णपणे त्याच्यावरती. आणि इथली पाठीमागची पट्टी देखील तुटलेली. तर हे आपण वेल्डिंग करणार आहोत. हे खोलून घेतलेलं आहे आपण. हे रबर चेंज करणार आहोत, झिजलेत रबर आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात आली की फडकं कशासाठी लावलं असेल. फडकं लावायचं इथं काय संबंध आहे? फडक्याची इथं कुठल्याही प्रकारची गरजच नाही आहे. आणि तुम्हाला ती जाळी दाखवतो. हे एकदा पाठीमागची वस्तू साईड ॲक्सेसरीजमध्ये म्हणतो आपण. इथला कान तुटलेला आहे, हा आपण वेल्डिंग करणार आहोत. आता आपण हे जे पहिले फायनल पाठीमागचं काम करून घेणार आहोत, त्यानंतर पुढलं फ्रंट खोलणार आहोत. कारण पुढून पण भरपूर प्रमाणात आवाज येत आहे, नॉस येत आहे, व्हायब्रेशन येत आहे गाडीचं. आवाज ऐकूच येत असेल तुम्हाला. भरपूर ठिकाणी डॅमेज झालं. तर हे पार्ट पूर्णपणे क्लच कवरमधले आपण क्लीन करून घेतलेले आहेत. आता हे आपण ॲसेंबल करणार आहोत. आणि ॲसेंबल करून झाल्याच्यानंतर आता क्लच कवर देखील आपण क्लीन करून घेतलेलं आहे पूर्ण. तुम्ही पाहत आहात पूर्ण पार्ट स्वच्छ करून घेतलेले आहेत, क्लीन एकदम व्यवस्थित दिसत असतील. आधी खूप डस्ट होती आणि आता किती क्लीन केले ते व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला क्लिनिंग. आता हे आपण ॲसेंबल करून घेणार आहोत. तर पाहू शकता आपण हे पूर्णपणे ॲसेंबल करून घेतले आहे. आता आपण याच्यावर क्लच कवर बसवून घेणार आहोत. ते पण वेल्डिंग करून बसवलेलं आहे. पाठीमागचं एअर फिल्टर क्लीन करून बसवणार आहोत आपण. तिथं बघत आहात एअर फिल्टर. तर हे क्लीन करून आपण बसवून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यामध्ये ऑइल टाकत आहोत. ऑइल पाहू शकता आपण मोटरचं वापरत आहोत ऑइल. ऑइलची क्लिअरिटी दिसत असेल तुम्हाला. त्याच्यात आपण ऑइल टाकून घेणार आहोत आता. आणि त्यानंतर शॉक अब्सर चेंज करणार आहोत. पाहू शकता आपण पाठीमागचे शॉक अब्सर देखील नवीन टाकलेलं आहे आणि त्यासोबत लायनर देखील नवीन टाकलेले आहेत. जुने लायनर पाहू शकता, जुना शॉक अब्सर पाहू शकता. ओरिजिनल शॉक अब्सर टाकला आहे हिरोचा आपण. ते पूर्णपणे पाठीमागचं झालेलं आहे. रबर पण चेंज केलेत आपण पाठीमागचे. आता आपण हिचं प्लग खोलून चेक करणार आहोत, कार्बोरेटर साफ करणार आहोत, जेणेकरून आपलं पाठीमागचं वर्क पूर्णपणे फायनल होईल. आणि आता आपलं पुढलं खोलायचं काम चालूच आहे, ते झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. हिचं आपण पूर्णपणे खोलून घेतलेलं आहे. खोपडे आपण फिटिंग करून घेतली, साईडचे पॅनल देखील फिटिंग करून घेतले. खूप वाजत होते. आणि हे खोलल्याच्या नंतर एक प्रॉब्लेम लक्षात आला. तिचा जो हँडल आहे हा जाम आहे, तुम्हाला दिसत असेल. हँडल जाम आहे, गुंतून राहतो आहे. हँडल फ्री नाही आहे, हे मध्येच गुंतून राहतो आहे, फ्री नाही आहे हँडल. तर हे आपण फ्री करून घेणार आहोत. पाहणार आहोत नक्की प्रॉब्लेम काय आहे. गोळ्यावाटे असेल तर नेक्स्ट सर्व्हिसमध्ये आपण ते चेंज करणार आहोत कस्टमरला सांगून. शकता आपण हे पूर्ण फिटिंग करून घेतलं आहे. आता गाडी आपण स्टार्ट करणार आहोत. हिचा कार्बोरेटर देखील क्लीन केलेला आहे. हिचा फक्त हेडचा थ्रेडिंगचा प्लग थ्रेडिंगचा प्रॉब्लेम आहे, तो आपण कस्टमरसमोर बोलणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तो लवकरात लवकर करून घ्यायला. चावी ऑन आहे, पहिल्या सेल्फला गाडी उठते. व्हिडिओ असं आवडली असेल तिला आपण असेच वॉच करणार आहोत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.